अशा प्रकारे आता आपण होडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आपल्यासोबत पालखी आहे आणि दुसऱ्या होडीमधून देव येत आहेत आणि तिसऱ्या होडीमधून सर्व जे वाद्य आहे ते येत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा गाथा सिंधुदुर्गाची महती शिव रामेश्वराची या ठिकाणी त्यांनी हे पुस्तक आहे ना हे आज प्रदर्शित केलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता मालवणमध्ये आलेलो कारण कांदळगावची ग्रामदेवता सिद्धेव रामेश्वर देव हा किल्ल्यावरती महाराजांच्या भेटीला जाणार. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे अजून काही देवदेवता असतील म्हणजे महादेवाचं मंदिर असेल, आई भवानी देवीचं मंदिर असेल, त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी भेट घेतील आणि हा भेटीचा सोहळा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. थोडाच वेळ आता कांदळगाववरून देव हे पायी चालत या ठिकाणी आता मालवणमध्ये येतील. इथे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये थोडी विश्रांती घेतील. इथले जे काही धार्मिक विधी आहे ते पार पाडले जातील. आता थोडं झाल्यानंतर आपण देवांचं दर्शन घेऊ. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर आता थोड्याच वेळात देवांच्या या ठिकाणी आगमन होईल. त्यानंतर इथला जो काही सोहळा आहे भेटीचा तो आपण बघूया. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात देवांचं आगमन होईल. त्याआधी स्वागतासाठी इकडे बघा सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. पताके सुद्धा लावण्यात आलेले आहे. संपूर्ण जो मार्ग आहे तो देवांचा तो सजवण्यात आलेला आहे बघा. या ठिकाणी मंडळी पालखी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी देवाचं दर्शन घेत आहेत. देवाने थोडी विश्रांती घेतलेली आहे आणि आलेले सर्व भाविभक्त आता प्रसादाचा लाभ घेतील आणि त्यानंतर परत आपण जाणार आहोत म्हणजे किल्ल्यावरती आहे बघा. तर मंडळी या ठिकाणी आता देवतरंग आहेत. आलेल्या भाविभक्त सर्व देवतरंगाचं दर्शन घेत आहेत. देवाने भेट घेतली ते म्हणजे श्रीदेव महापुरुष जोशीमाड या ठिकाणी आता देवाने या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे. इथे आलेले सर्व देवस्वारांबरोबर आलेले भाविभक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि आता थोड्या वेळ या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेऊन झाल्यानंतर सर्व भाविभक्तजन हे किल्ल्यावरती जाणाऱ्या महाराजांच्या भेटीला आणि तिथे असणारे श्री आई भवानी देवीचं मंदिर त्याचबरोबर महादेवाचं मंदिर अजून कुठले मंदिर असेल त्या ठिकाणी देव भेट घेतील आणि असा हा भेटीचा सोहळा आपल्याला पुढे बघता येणार आहे. मित्रांनो आपल्यासोबत आता काका आहेत जे आपल्याला या सोहळ्याची पूर्णपणे माहिती देतील.
आणि हा जो महाराजांच्या भेटीचा जो काही सोहळा आहे त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती येते. त्यावेळी सिंधुदुर्ग महाराजांना मालवणच्या कुर्त्या बेटावर किल्ला बांधायचा होता. त्यावेळी त्या किल्ल्याचा दगड टिकेल बरेच प्रयत्न केले तरी दगड टिकेल. त्यावेळी महाराजांना दृष्टांत झाला. तो दृष्टांत असा की मालवणपासून 6 किलोमीटर अंतरावर कांदळ वनाच्या जंगलात एक शिवलिंग होतं व त्या शिवलिंगावर तू जाऊन निवारा कर असा दृष्टांत झाला. त्यावेळी शिवाजी महाराज त्या ठिकाणी आले. त्यांनी एका रात्रीत शिवलिंगावर हेमाडपंथी असं घुमट बांधलं व जाताना त्याच्यासमोर एका वटवृक्षाचं रोपण केलं. आज त्याला शिवाजी का म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्यानंतर येऊन किल्ल्याच्या सुरुवात केली. तर त्यावेळी त्या किल्ल्याचा दगड टिकला व तो किल्ला पूर्णत्वात आला. तर ह्या पूर्णत्वानंतर ज्यावेळी शिवाजी महाराज पुन्हा रामेश्वराच्या भेटीला आले तर त्यावेळी त्यांनी रामेश्वराला साकडं घातलं की तू दरवर्षी तुम्ही आपल्या पंचतत्वासहित सिंधुदुर्गावर यावं अशी विनंती केली व ती विनंती रामेश्वराने मान्य केली व आपण दर 3 वर्षांनी या ठिकाणी रामेश्वर शिवाजी महाराज भवानी माता व इतर देवस्थानं जी आहेत त्यांना भेटी देतो. हाच उद्देश हा भेटीमागचा आहे. तरीसुद्धा आज मी या ठिकाणी जे माहितीपत्रकाचं आता प्रकाशन झालं त्याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्याचा तुम्ही वाचन करावं व आपल्या याच्यामध्ये तुम्ही याचा उल्लेख करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मला महत्त्वास संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा गाथा सिंधुदुर्गाची महती शिव रामेश्वराची, या ठिकाणी त्यांनी हे पुस्तक आहे ना हे आज प्रदर्शित केलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर सारी काय माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते बघा. या ठिकाणी बघा महाप्रसादाचा लाभसुद्धा आपण आता घेतो आहे. इथे आलेल्या सर्व भाविक भक्तजन महाप्रसादाचा लाभ घेतात बघा. आणि आपल्यासोबत मालवणी धुळाचा सर्व आहे आणि त्याचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे. चॅनलचं नाव आहे मालवणी धुळा. त्याच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करून सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आता आपण होडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आपल्यासोबत पालखी आहे आणि दुसऱ्या होडीमधून देव येत आहेत आणि तिसऱ्या होडीमधून सर्व जे वाद्य आहे ते येत आहे. तर आता थोड्याच वेळात आपण इथून निघणार आहोत किल्ल्याच्या दिशेने. सर्व देवस्वार या ठिकाणी समोर आहेत.
ठिकाणी आहे बघा, भाविक भक्तजन देवस्वरांची वाट बघतात. भरपूर सारी त्या ठिकाणी गर्दी आहे. तर थोड्याच वेळात आपले देवस्वरा महाराजांच्या दर्शनासाठी जातील. पायरी बघून चला, पायरी बघून चला, पायरी बघून चला, पायरी बघून चला, खाली पायरी या, खाली पायरी या, पायरी या, पायरी या, पेंडे करा, खाली पायरी या, आत पाठवू नको करा, खाली पायरी या, खाली पायरी या, बाकीचे कोण जाऊ नको. मंडळी, अशा प्रकारे आता सर्व भाविक भक्तजनांनी त्याचबरोबर देवस्वरांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्याचनंतर आता इथून पालखी सोहळा थेट भवानी मातेच्या मंदिरामध्ये जाईल आणि मंदिरातून त्या ठिकाणी येताना महादेवाचं मंदिर आहे त्यासुद्धा ठिकाणी देव हे भेट घेतील. आणि असा हा भेटीचा सोहळा आपल्याला आता पुढे बघता येणार आहे, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे कोणालाच आपण आतमध्ये शूट नाही करू शकत. त्याच्यामुळे आपण बाहेरचा परिसर बघतोय. आलेले भाविक भक्तजनसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. तर आता थोडाच त्या ठिकाणी पालखी रवाना होणार आहे, ते म्हणजे श्री भवानी मातेच्या मंदिरामध्ये. पायरी या, पायरी या, पायरी बघा, पायरी कोणतं चॅनल आहे तुझं? जर्नी विथ सुयोग. जर्नी विथ सुयोग. सुयोग ना? हां. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्व भाविक भक्तजन या ठिकाणी आतुरतेने वाट बघत होते आणि इथे सर्व मंदिरं आपल्याला भेटलेली आहे. आणि आता थोड्याच त्या ठिकाणी ना देवस्वाऱ्या या आई भवानी मातेच्या भेटीसाठी जाणार आहेत.
इथे मंदिर आहे महापुरुष देवाचं. दर्शन करून घ्या. तर मंडळी या ठिकाणी आता दर्शन घेऊया महादेवाचं. तर मंडळी अशा प्रकारे आता देवस्वारांनी आपल्या आई भवानी देवीच्या या ठिकाणी दर्शन घेतले, भेट घेतली आणि त्या ठिकाणी गारणं वगैरे घालून आता देव हे परतीच्या प्रवासाला निघाले. तर म्हणजे श्रीदेव दांडेश्वराचं मंदिर आहे समुद्रकिनारी. या ठिकाणी आता देव भेट घेतली, त्यानंतर पुढचा प्रवास त्यांचा चालू होईल. तर मित्रांनो, आता आपल्याकडे कसं देव गाव भेटीला येतात, त्यानंतर भाविक भक्त आतुरतेने वाट बघत असतात, उटी भरतात, श्रीच्या पाया पडतात. तशाच प्रकारे किल्ल्यावरती जेवढे स्थानिक लोक असतील, जे भाविक भक्त नसतील, ते या ठिकाणी देव आल्यानंतर या ठिकाणी ओटी भरणे, त्याचबरोबर पालखीतील श्रीचं दर्शन, देवांचं दर्शन हे आता आपल्याला बघायला भेटलंच आहे. तर आता आपण परतीचा प्रवास करतोय. मालवणी माणूस यूट्यूब चॅनल आणि मालवणी धुरोळ आहे. सगळे मालवणी आहेत. आपल्याच नाव काहीतरी वेगळा. आणि इकडे बघा, इथले जे स्थायिक आहेत ते श्रीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हार वगैरे आणि त्याचबरोबर पालखी सोहळा बघण्यासाठी ते आलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे आता देवस्वारा ह्या परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. हे बघा, या ठिकाणी सर्व भाविक भक्तजन आहेत आणि अशा पोटीमधून आपण आलेलो. मंडळी या ठिकाणी समोर सुद्धा आहे बघा, भाविक भक्तजन श्रीचं दर्शन घेण्यासाठी थांबले आहेत. बघा, भरपूर सारी गर्दी आहे. आणि आता आपण समुद्र किनाऱ्यावरती पोहोचलो आहे आणि समोर जे देवस्थान आहे, ते श्रीदेव दांडेश्वराचं देवस्थान आहे, त्या ठिकाणी आता देव भेट घेतील. आणि मित्रांनो, आपल्यासोबत आपला मित्रसुद्धा भेटला आहे. तुझ्या चॅनलचं नाव काय? विजिबल कोकल. तर ह्याच्यासोबत चॅनलला जाऊन नक्की विजिट करा.
तर मित्रांनो, अशा प्रकारे देवस्वारा या सर्व देवांच्या गाठीभेटी घेऊन त्या ठिकाणी आता दांडेश्वराचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी देव आलेले आहेत. त्यासोबत भाविक भक्तजनसुद्धा आहेत. महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेतलं, आई भवानी देवीचं, त्याचबरोबर महादेवाचं या ठिकाणी दर्शन देवानी घेतलं. आता परतीचा प्रवास हा कांदळगावपर्यंत असणार आहे. अजून त्यांचा भरपूर प्रवास आहे. ज्या ठिकाणी जे देव थांबण्याचं ठिकाण आहे परतीच्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी देव थांबतील, भाविक भक्तजन या ठिकाणी थांबणार आहेत. तर मित्रांनो, असा होता त्रैवार्षिक भेटीचा जो सोहळा होतो तो या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या मधून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.